रूप पाहता लोचने
विठ्ठल. असं पाहिजे. आता पारे आता आवाज पॅटर्न केलास. हो 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 असं काय करतो तू? हो
नाशिक म्हणून रे ना रे आता पावी
आताप विजेल घर आताप विजेल घर या दातारा संगती पायावरी ठेवणी माथा सर्वथा नुपेक्षी येथुनी तेथ बरी आता नाही सत्ता दुजियाचे पायावरी ठेवणी माथा सर्वथा नुपेक्षी तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळ्याचा पायावरी ठेवणी माथा सर्वथा नुपेक्षी श्री गुरु श्री गुरु सारिखा सता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करे आतापा विजेल घर या दातारा संगती पायावरी ठेवणे माथा सर्वथा नुपेक्षे विढल आतापा विजेल घरा या दातारा संगती पायावरी ठेवणे माथा सर्वथा नुपेक्षे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगदवंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबर यांचा भगवंताच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर कशी आपल्याला मोक्ष प्राप्ती होते ब्रह्मसुख कसं भोगायला मिळते याचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगातून तुकोबारायाने भगवंताच्या संगतीचा विचार सांगितला. जीवनामध्ये संगतीला अत्यंत असाधारण असं महत्व आहे. संगती कोणाची ना कोणाची प्रत्येकानं पाहिजे. एकटा मनुष्य राहू शकतच नाही. जीवनामध्ये कोणाची तरी संगती पाहिजे. नवऱ्याला बायकोची तर पाहिजे, बायकोला नवऱ्याची तर पाहिजे, मुलाची तरी आईवडिलांना पाहिजे, आईवडिलाची तरी मुलांना पाहिजे, कोणा मित्राची तरी पाहिजे, कुणाचा तरी कुणाला संग पाहिजे. एकांतामध्ये राहू शकतो का हो? एकांतात राहिल्यानंतर त्याला मेंटल ऑफिसमध्ये मेंटलच्या दवाखान्यामध्ये न्यावं लागतं. एकटा राहू शकत नाही मनुष्य. कुणाचा तरी सहवासाची त्याला अपेक्षा आहे.
म्हणजे संगती कोणाची तर पाहिजे. मग कोणाची करायची? संगतीचा विचार करत असताना संगती चांगलीही नाही वाईटही नाही. मग संगती कोणासोबत घडते त्यावर अवलंबून आहे. पाण्याचा विचार करत असताना पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाए वैसा. पाण्याला मध्ये मुळात रंग नाही. पाण्यामध्ये आपण चुना कालवला पाणी पांढरं दिसेल, हळद कालवली पिवळं दिसेल, कुंकू कालवलं लाल दिसेल, बुक्का कालवला काळं दिसेल. मुळामध्ये पाण्याला जसा रंग नाही तसा संगतीचाही विषय नाही. पण संगती कोणासोबत घडते त्याच्यावर संगती ठरत असते. म्हणून संगती चांगल्या सोबत घडली तर जीवनाचं सोनं होतं आणि संगती जर वाईटा सोबत घडली तर जीवनाचं अधपतन घडत असते. पतन उद्धार उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवे. बाबा अधमाचा त्याग करावा आणि संत महात्म्याची सेवा करावी. का? पतन आणि उद्धार हे दोन्हीच्या संगतीवर आहे. पतन कधी होतं? जेव्हा दुर्जनाचा सहवास घडतो तेव्हा आपल्या जीवनाचं अधपतन घडतं आणि सज्जनाचे सहवास घडल्याबरोबर आपल्या जीवनाचं सोनं होतं. विठ्ठल स्वभाव आपण पाहत असताना जीवाच्या स्वभावामध्ये कोणाची ना कोणाची संगती आवश्यकच आहे. संगतीशिवाय मनुष्य जगू शकत नाही. मग कोणाची संगती करावी? तर प्रामुख्यानं जीवाच्या संगतीचा विचार करत असताना जड असणाऱ्या विषयाची तरी संगती धरेल किंवा दुर्जनाचा तरी चेतनामध्ये दुर्जनाचा तर सहवास घडेल किंवा संतांचा सहवास घडेल किंवा देवाचा सहवास घडेल. विठ्ठल विचार आहे दुर्जना विषय जड असणाऱ्या विषयाच्या संगतीचा विचार करत असताना आजकालच्या जर भाषेमध्ये आपल्याला पाहायचं असेल बोलायचं असेल तर मनुष्य कुठेही कोणत्याही कोपऱ्यामध्ये एकटा बसू शकतो. त्याला कोणाची संगती गरज नाही. फक्त हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल पाहिजे. मोबाईल झाल्यानंतर एकटाच बसतो ना, कोणाचाही सहवास नको वाटतं. पण त्या मोबाईलचा का असणार जड असणाऱ्या मोबाईलची तरी अपेक्षा आहेच ना. विषय ओढी भुललेली जीव आता याचे कोण करी डके नुपजे नारायणी भाव. बाबा जो विषयाच्या माग धावत असतो विषयाच्या जड असणाऱ्या विषयाच्या माग शब्द स्पर्श रूप रस गंध या पाचही विषयाच्या माग प्रत्येक जीव धावत असतो. कानाला ऐकण्याचा विषय असेल, जिभेनं चाखण्याचा विषय असेल, स्पर्शाने जाणून घेण्याचा असेल, डोळ्याने पाहण्याचा असेल, कानाने ऐकण्याचा कोणताही विषय घ्या. या पंच विषयामध्ये या पंच जड असणाऱ्या विषयामध्ये प्रत्येक जण अडकतच असतो. पण याच्या संगतीमधून आपल्या जीवनाचं सोनं होणार नाही. विठ्ठल सामान्य विषयाच्या मागं जाऊन जड असणाऱ्या विषयाची संगती करून आपल्या जीवनाचं सोनं होणार नाही, अधपतनच होणार आहे. म्हणून संगती विषयाची करू नये. बरं दुसरा विचार करा. दुर्जन असणाऱ्या दुर्जनाची तरी संगती करून चांगलं होणार आहे का हो? सुभाषितकाराने विचार सांगितला. अहो दुर्जन संसर्गान मान हानी पदे पदे पावको लोह संगेन मुद्गरही अभिहन्यते. विचार असा सांगितला बाबा, अग्नीचा विचार करत असताना अग्नी हा अत्यंत पवित्र आहे, सगळ्यांना पावन करणार आहे. बघा काही जरी वस्तू एखादी अपवित्र वाटली तर त्याला अग्नीमधून काढलं की ती वस्तू पवित्र होत असते. अग्नीमध्ये झाल्यानंतर ती वस्तू पवित्र होत असते ना. त्या अग्नीला पावक असं नाव आहे, पवित्र करणारी आहे. पण एके दिवशी या अग्नीनं एका लोखंडाची संगती केली. अग्नीने लोखंडाची संगती केली. बघा आमच्याकडे कसं करतात, आता आम्ही काही जास्त लांब नाही. आपल्याकडे एखाद्या लोखंडाला जर वाकवायचं असेल तर काय करतो? घिसडी असेल किंवा लोहार असेल, काय करतो? अगोदर त्याला गरम करतो आणि गरम केल्यानंतर त्याला वाकवत असतो. बरोबर आहे की नाही? पण एखाद्या लोखंडाला वाकवायचं असेल तर अगोदर त्याला गरम करावं लागतं, मग त्याला आकार देता येतो. मग गरम करत असताना त्या लोहाराला म्हणा किंवा त्या घिसड्याला म्हणा त्या लोखंडाला मारायचं होतं, मारून त्याला वाकवायचं असतं.
मग लोखंडाला वाकवण्यासाठी त्या लोखंडावरती घाव करावं लागतं. पण नुसतं असं बिना तापवता लोखंडाला तो करत नाही. मग काय करतो, अगोदर गरम करतो. गरम झाल्यानंतर मग त्याच्यावर घाव घालतो. मग गरम झाल्यानंतर त्याच्यावर जे घाव पडतात त्या लोखंडावरच घाव पडतात का त्याच्यामध्ये प्रवेश केलेल्या अग्नीवरती घाव पडतो? अग्नीवरती घाव पडतो ना. जे तापलेलं लोखंड आहे त्या तापलेल्या लोखंडाला वाकवण्यासाठी त्याच्यावरती घणाचे घाव पडतात. त्यासोबत लोखंडासोबत त्या अग्नीवरती घाव पडतात. दुर्जन असणाऱ्या लोखंडाची अग्नीनं संगती केल्यामुळं अग्नीला देखील मार खावा लागला. असा दुर्जनाचा संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल दुर्जनाच्या सहवासामध्ये कसंही राहावं. आलापाद गात्र संस्पर्शात स्वाध्यायात सहशय्या आसनात पापम संक्रमते नृणाम. 6 पद्धतीनं या दुर्जनाच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर आपल्या जीवनाचं अधपतन ठरलेलं आहे. एखाद्या दुर्जनाच्या सोबत आपण राहत असताना आलापाद त्याच्यासोबत आपलं बोलणं चालणं आहे. गात्र संस्पर्शात एखाद्याच्या हातामध्ये हात देणं वगैरे त्याचा सहवास आहे किंवा एकाच सीटवर एकूण एकाच्या शरीराला स्पर्श झालेला असेल. गात्र संस्पर्शात स्वाध्यायात किंवा त्या दुर्जनाच्या सोबत बसून अभ्यास करण्यामुळं त्याच्या जीवनाचं अधपतन घडत असतं. म्हणून बघा, एखाद्या आई वडिलांना आपले मुलं चांगले शिकायला आहेत म्हणून शहराच्या ठिकाणी ठेवले आणि शहराच्या ठिकाणी ठेवल्यानंतर तो मुलगा निर्व्यसनी असतो, आपल्या घरी चांगला असतो. पण तिथं गेल्यानंतर त्या ज्याच्या सोबत हा रूम मध्ये एका राहतो, एका खोलीमध्ये राहतो, एका पलंगावरती राहतात, तिथं त्याची संगती चांगली नसते ना. पण नाही ते सगळे व्यसन त्याला जडायला लागतात. कशामुळं हो? त्या दुर्जन असणाऱ्या मुलाच्या संगतीमुळे. आपल्या प्रत्येकाला अनेकांना त्याचा अनुभव आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. आलापात गात्र संस्पर्शात स्वाध्यायात एकत्र बसून अभ्यास करण्यामुळं, सहशय्या एकत्र झोपण्यामुळं, पानात एखादं खानपान चालू करण्यामुळं किंवा जेवण वगैरे करणं, पंगतीमध्ये राहणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे दुर्जनाच्या संगतीमध्ये राहून आपल्या जीवनाचं अधपतन होतं. बाबा विठ्ठल अनेक मुलं जे बाहेर शिकायला असतात, म्हणजे सगळेच असतात असा माझा कुणावरती दावा नाही, पण जास्तीत जास्त आजकालच्या जर आपण बाहेर जाऊन पाहायला लागलो, मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपण आपला मुलगा आहे बाबा, इथून खेडेगावातला मुलगा जातो डायरेक्ट जिल्ह्यावरती, तालुक्यावरती आता भाव राहिला नाही, जिल्ह्यावरती जातात. जिल्ह्यावर ज्यांना वाटते आपण राजधानीला जावं, पुण्याला जावं, मुंबईला जावं, आणि तिथली जर अवस्था पाहिली तर लहान लहान मुलं व्यसनाच्या अधीन असतात. ही संगती घडली कशामुळं? दुर्जन असणाऱ्या मुलाच्या सहवासामध्ये आपला सज्जन मुलगा गेल्याबरोबर त्याला व्यसन जडत असते. असा हा दुर्जनाच्या संगतीचा परिणाम आहे. दुसरा एक विचार असा सांगितला बाबा, जगतामध्ये 4 महापापी म्हणून सांगितले. किती? 4 महापातकी आहे. ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयं, गुरुवंदनागमः. एक आहे ते ब्राह्मणाला जीवे मारणं, दुसरं आहे दारू पिणं, तिसरं आहे सोन्याची चोरी करणं, आणि आपल्यापेक्षा पूज्य असणाऱ्या मोठ्या लोकांच्या स्त्री संबंधानं वाईट भाव अंतःकरणामध्ये धारण करणं. हे 4 महापाप सांगितले. पण इथं आहेत 5वा महापापी एक सांगितलेला आहे. आहेत 4च दिसायला, मग 5वा महापापी कोण आहे? तर ह्या चौघाचं जो संगती करतो तो महापापी ठरत असतो. विठ्ठल एवढी संगती वाईट आहे. हे 4च महापापी आहेत, पण त्यांचा संग ज्याला घडतो, त्याची संगती जो करतो तो महापापी ठरतो. हो, एवढी संगती वाईट आहे. बघा, एका गावामध्ये एक दुर्जन मनुष्य होता. त्याचं नाव होतं खलेश्वर. खलेश्वर का? सगळ्या दुर्जनातला शिरोमणी आहे तो. एखादे सामान्य दुर्जन असतील, पण हा सगळ्या दुर्जनाला कोळून पिणारा असा हा होता, म्हणून याचं नाव होतं खलेश्वर. बाबा या खलेश्वर मग त्याला काय झालं, एके दिवशी निर्जन असणाऱ्या एका जंगलामध्ये जाऊन बसला. निर्जन जंगलामध्ये, ज्या जंगलामध्ये कोणीही मनुष्य नाही, मनुष्याची वस्तीच नाही. गावाच्या पासून 1-2 किलोमीटर अंतरावरती एक निर्जन वस्ती होती. त्या निर्जन प्रांतामध्ये जाऊन बसायला लागला. मग जाणारे काही वाटसरू होते पूर्वीचा का, त्या वाटसरूने एकटा मनुष्य इथं एका दगडावरती, भल्या मोठ्या दगडावरती एकटाच मनुष्य निर्जन प्रांतामध्ये बसलेला आहे म्हणून त्याच्या जवळ आले 5-6 लोक आणि विचारायला लागले, बाबा काय झालं, इथं का बसलास, तुझ्यासोबत कोणी नाहीत का? तो म्हणायला लागला, माझ्यासोबत कोणी नाही, मी एकटाच आहे. तुझं नाव काय? तो म्हणायला लागला, माझं नाव खलेश्वर आहे. खलेश्वर म्हणता, मी इथं काय करता हो म्हणले तुम्ही? वास्तविक पाहता तुमच्यासारखा खलेश्वर म्हणजे दुर्जन मनुष्य आहे. तुमच्यासारखा दुर्जन मनुष्य गावामध्ये जावं, लोकांना पीडा द्यावी, इथं बसून काय करता? नाही म्हणले, मला इथंच बसायचंय. मग काय तुम्हाला पश्चाताप झाला का?
इतके दिवस तुम्ही लोकांना त्रास दिलं, बोटभर वादीसाठी हाल्याला कापायला लावणारे तुम्हाला तुमचा पश्चाताप वाटला का? आपल्याकडनं एवढं पाप कर्म घडलं म्हणून वाईट वाटलं का तुम्हाला? म्हणून एखाद्या वाघसिंहाने येऊन खावा अशी इच्छा आहे का? तो म्हणायला लागला, तसं नाही म्हणला, मला वाघसिंहाने येऊन खावं एवढीच अपेक्षा आहे. मग ते पश्चाताप वगैरे काही नाही म्हणे. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, माझं नाव खलेश्वर आहे म्हणून तर मला वाघसिंहाने खावं वाटतं. अरे बाबा, तू खलेश्वर म्हणतोस आणि वाघसिंहाने खाऊन स्वतःचा देहपात करून घ्यायला तयार आहेस, काय कारण आहे? तो म्हणायला लागला, मी खलेश्वर असल्यामुळेच देहपातासाठी वाघसिंह मला खावे ही अपेक्षा आहे म्हणले. बरं, कशा करता आम्हाला काही कळत नाही बाबा. त्यावेळेस तो म्हणायला लागला की मी एवढा खलेश्वर असल्यामुळे एखाद्या वाघसिंहाने मला खावं. कशा करता खावं? तर वाघसिंहाने मला खाल्ल्यानंतर मनुष्याच्या रक्ताची चटक कशी असते ही त्याला लावेल, त्याच्या जिभेला लागेल आणि त्या मनुष्याच्या रक्ताच्या जिभेला लागलेल्या चटकमुळं तो गावाच्या जवळ येईल आणि गावातल्या सगळ्या दुर्जन लोकांना खाऊन टाकेल. मग मला समाधान वाटतं म्हणतो विठ्ठल. म्हणजे ह्याच्या सहित गावातल्या सगळ्या लोकांना त्या वाघसिंहाने खावं, किती दुर्जन प्रवृत्ती आहे हो. म्हणून बघा, दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपल्या जीवनाचं अधपतनच ठरले. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं ना, असंग संगे घडले अन्याय, असंग वर्णन करतात. असंग संगी घडले अन्याय, नकळे हित, असंग संगी घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, नये बोलू आठवते. म्हणून नारदाने आपल्या ब्रह्मसूत्रामध्ये, नारदाने आपल्या भक्तिसूत्रामध्ये असा विचार सांगितला, बाबा दुस्संग सर्वथैव त्याज्यः, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगी नाडला तैसा साधू. बघा, एखाद्या बघा, कितीही घणाचा घाव घातल्यानंतर एखादा हिरा त्या ऐरणीच्या मध्ये शिरेल, पण त्या घणाच्या त्या चुराव होणार नाही, खरा जो हिरा असतो त्याचा. पण त्याला एकदा ढेकणाची नुसती संगती घडल्याबरोबर त्या हिऱ्याचा भंग होऊन जातो. तशा पद्धतीने साधू महात्मा सगळ्यांचा परित्याग करून अरण्यामध्ये राहतो, पण एखादा दुर्जनाचा सहवास घडल्याबरोबर त्याच्या जीवनाचं अधपतन घडत असतं. संग क्षणोक्षणा चित्त
चित्तभंग, आपल्या चित्तामध्ये क्षोभ निर्माण करणार आहे, चित्त स्थिर राहू देत नाही. म्हणून बाबा दुर्जनाची संगतीमध्ये राहायचं नाही. नको दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग, तुकोबऱ्यासारख्या संतांनी सांगितलं बाबा. म्हणून आपण सामान्य जड असणाऱ्या विषयाची संगती करायची नाही, आपण दुर्जनाची संगती करू नये. मग संगती करावी कुणाची? तर संत महात्म्याची आपण संगती केली पाहिजे. कारण संतांच्या संगतीचा विचार करत असताना नारदाने आपल्या भक्तिसूत्रामध्ये विचार सांगितला, महत्संगस्तु दुर्लभः अगम्यः अमोघश्च. महात्म्याच्या संगतीचा, संतांच्या संगतीचा विचार 3 सांगितल्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे संतांची संगती अत्यंत दुर्लभ आहे. दुसरा विचार सांगितला अगम्य, म्हणजे संतांची संगती घडली तरी त्या संतांचा सगळ्यांनाच अनुभव येतो किंवा संतांची संगती घडल्यानंतर कळती असं नाही, मुळीच नाही. आणि तिसरी गोष्ट, संतांची संगती घडल्यानंतर ती व्यर्थ कधी जाणार नाही. विठ्ठल पहिला विचार सांगितला, संतांची संगती अत्यंत दुर्लभ आहेत. 3 गोष्टी जगामध्ये दुर्लभ म्हणून सांगितल्या. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. 3 गोष्टी जगात दुर्लभ आहेत ना. एक तर मनुष्याचा देह मिळणं अत्यंत दुर्लभ. मनुष्याचा देह अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणं कशा करता बाबा की या नरदेहाचा विचार करत असताना पाप आणि पुण्य दोन्ही समांतर झाल्यानंतर हा नरदेह प्राप्त होतो, म्हणून दुर्लभ आहे. पाप अधिक झालं, पुण्य कमी झालं तर उत्कृष्ट देह मिळतो. पुण्य अधिक झालं, पाप कमी झालं, पाप कमी झालं काय अगोदर एक विचार करा, पुण्य अधिक झालं, पाप कमी झालं, मनुष्यापेक्षा उत्कृष्ट योनीचा देवादिकांचा देह प्राप्त होतो. आणि पाप अधिक झालं, पुण्य कमी झालं तर मनुष्यापेक्षा निकृष्ट किडामुंगीचा पशुपक्ष्याचा देह मिळतो. पण पाप आणि पुण्य दोन्ही समांतर व्हावं लागतं. समभागे शुभाशुभे घडोनी अनुष्ठानाची उभे जेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. ज्ञानोबरायाने वर्णन केलं बाबा, पाप आणि पुण्य दोन्ही समांतर झाल्यानंतर हा मनुष्याचा देह मिळतो, म्हणून मनुष्याचा देह अत्यंत दुर्लभ आहे. दुसरा विचार सांगितला, मनुष्याचा देह जसा दुर्लभ आहे तसं भगवंताची प्राप्ती करून घेण्याची अंतःकरणामधली इच्छा निर्माण होणं, ज्याला मुमुक्षुता म्हणतात, हे पण दुर्लभ आहे ना. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये. ऐसा विरळा एखादा, चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा. भगवंताच्या मार्गाला परमार्थाला लागणारा एखादा विरळा असतो बाबा. सगळेच काही परमार्थाला लागलेले नसतात. म्हणजे ही मुमुक्षुता म्हणजे अंतःकरणामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होणं. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान. चित्त माझे पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील माझ. काय ही मुमुक्षुता अवस्था सिद्ध होणं अत्यंत दुर्लभ दुरापास्त आहे. आणि त्याही पेक्षा संत महात्म्याची भेट होणं. विठ्ठल विठ्ठल. संत महात्म्याची भेट होणं फारच दुर्लभ आहे. आपल्या जवळ काहीतरी पुण्याचा संच असेल तरच संतांची भेट होते. पुण्य फळले बहुता Thank you.